रत्नागिरीत आज गौरी गणपतींचं विसर्जन होतंय आणि सर्वात मोठी जबाबदारी उचलली ती रत्नागिरी नगर परिषदेने। आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, या ठिकाणी नगर परिषदेची गाडी आहे आणि निर्माल्य संकलनाचं मोठं काम या ठिकाणी रत्नागिरी नगर परिषदेने केलंय आणि याचं सर्व क्रेडिट रत्नागिरीचे मुख्याधिकारी नगर परिषदेचे आहेत आपले बाबर साहेब यांना जाते, कारण त्यांच्या कारकिर्दीत एक वेगवेगळे उपक्रम दरवर्षी गणेशोत्सवात राबवले जातात। यावर्षी देखील त्यांनी समुद्र किनारा स्वच्छ राहावा यासाठी मोठं कार्य केले। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब नमस्कार, खूप खूप धन्यवाद। आपल्याला खूप मोठं काम आपण केले, निर्माल्य संकलन केले, दरवर्षी आपण असं काम करत आहात, काय सांगाल? रत्नागिरी नगर परिषद यावर्षी 2024च्या गणेश उत्सवाच्या दरम्यान चांगलं व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं आहे। निर्माल्य कलश असतील, कृत्रिम तलाव असेल किंवा समुद्रकिनारी साफसफाई वगैरे असेल, तर याबाबतीत नगरपालिकेने विशेष लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा हे केलेलं आहे। आजपर्यंत जो आकडा बघितला तर शहरातील जवळपास 3,000 गणपतीचं विसर्जन इथं झालेलं आहे आणि आज जवळपास रत्नागिरी शहरातले 4 गणपती सार्वजनिक गणपती यांचं विसर्जन होत आहे। जवळपास मिरवणूक संपायच्या मार्गावर आहे। मिरवणूक शांततेत पार पडली। पोलीस विभागाचं पण आपल्याला याचं सहकार्य होतं आणि एकंदरीत पाहता हे शांततेत यावर्षीचा गणेशोत्सव साजरा होता, याचं एक नगरपालिकेला मुख्याधिकारी म्हणून मला समाधान आहे। आपली रत्नागिरी स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी असावी असा मानस घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाबर साहेब यांची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत करत असताना आज गणेशोत्सवाला गणपतीचं विसर्जन होत आहे। या ठिकाणी देखील त्यांची टीम सज्ज आहे आणि येणारं निर्माल्य संकलनाचं मोठं काम या टीमकडनं केलं जाते। कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।